श्रावणाच्या पहिल्या दिवशी हरित धुळेकडे एक पाऊल, नगरसेवक ललित माळींतर्फे वृक्षारोपण. नगर भूमापन कार्यालयातील कथित गैरप्रकारांचा बाबूलाल माळींकडून पर्दाफाश करण्याचा दावा. साक्री तालुक्यातील बंजारतांडा येथे भव्य शिव महाकाल मंदिर परिसरात महाआरतीसह कार्यक्रम. आणि खानदेश प्रतिष्ठान नगर रोड पुणे या संस्थेच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी भक्ती, अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम साधत प्रभाग क्रमांक 1 मधील नगरसेवक ललित माळी यांच्या वतीने सूर्यमुखी श्री हनुमान मंदिर परिसरातील टेकडीवर वृक्षारोपण अभियान उत्साहात राबविण्यात आलं. सकाळपासूनच महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी, परिसरातील नागरिक, महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहराला हिरवेगार आणि पर्यावरणपूरक शहर बनविण्याचा हरित धुळेचा संकल्प घेऊन आमदार अनुप अग्रवाल यांनी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांना सातत्यानं प्रोत्साहन दिलं आहे. याच संकल्पनेला प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रत्यक्ष कृतीची जोड देत सूर्यमुखी हनुमान मंदिर परिसरातील टेकडीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान आमदार अनुप अग्रवाल यांनी नगरसेवक ललित गंगाधर माळी यांनी या उपक्रमासाठी घेतलेल्या मेहनतीचं आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचं विशेष कौतुक केलं. स्थानिक पातळीवर नागरिकांना सहभागी करून घेणे आणि या उपक्रमाला व्यापक स्वरूप देण्यासाठी ललित माळी यांनी केलेल्या प्रयत्नांचं त्यांनी अभिनंदन केलं. या उपक्रमासाठी धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस यांचं महत्त्वपूर्ण प्रशासकीय सहकार्य लाभलं. नगरसेवक ललित माळी यांच्या पाठपुराव्यानंतर आयुक्तांनी महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिली. वृक्षारोपणासाठी आवश्यक नियोजन, मनुष्यबळ, स्वच्छता व्यवस्था आणि इतर प्रशासकीय बाबींमध्ये महानगरपालिकेच्या विविध विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. आयुक्त नितीन कापडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सोनाली देवरे, उपायुक्त हेमंत निकम, शिंदखेडा रेंज ऑफिसर मालकर साहेब, आरोग्य अधिकारी संपदा कुलकर्णी, मुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, नवनीत सोनवणे, पराग ठाकरे, राहुल सोनवणे, निखिल टकले तसेच स्वच्छता निरीक्षक मयूर आघाव यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केलं. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःच्या हाताने रोपे लावली. SNDT कॉलेजच्या विद्यार्थिनी, प्राध्यापक, महाजन व त्यांचा स्टाफ यांनी या उपक्रमात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. विविध महाविद्यालये व शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी, परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमीही मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष तुषार आढावे, उपाध्यक्ष मयूर जैन, सामाजिक कार्यकर्त्या रेखा कुलकर्णी, चार्टर्ड अकाउंटंट सोनी सोनार, भाजपाचे सरचिटणीस सुनील कपिल, महामंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी, अमोल मराठे, संजय बोरसे, युवराज बोरसे तसेच विविध सामाजिक संस्था आणि महिला संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित सानप, सोमा चौधरी, प्रकाश महाजन, कृष्णा चौधरी, महिला बचत गटाच्या शोभा पाटील तसेच ग्रीन धुळे वृक्ष टीमचे सिद्धेश नाशिककर, युवराज सोनवणे, सचिन पाटील, मनोज चौधरी, रोहित अमृतकर आणि महिला संघटनांच्या मोनिका शिंपी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. आज हरित धुळेच्या माध्यमातून नगावबारी फॉरेस्ट कॉलनीच्या परिसरात जी फॉरेस्टची लँड आहे त्या ठिकाणी सर्व कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते, महापालिकेचे सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब, उपायुक्त सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण 2500 झाडं लावायचा उपक्रम हाती घेतलेला आहे. जवळपास आत्तापर्यंत धुळे शहरात 5,500-6,000 झाडं या ठिकाणी हरित धुळेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लावलेले आहेत. आणि याच्यासाठी ललित माळी यांनी फार परिश्रम घेतले आणि गेल्या 15 दिवसापूर्वीसुद्धा या भागात मी आलो होतो. तेव्हाही खड्डे खोदायचं काम आणि वरती त्या साईडला टेकडीवर झाडं लावायचं काम ललित माळी करत होता. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज नागरिकांच्या सहभागाने आयोजित झालेला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, महानगरपालिका प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो
आणि नागरिकांना विनंती करतो काय झाडांना जगवायची जबाबदारी या परिसरातील नागरिकांनी घ्यावी. जय श्रीराम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे नगर भूमापन कार्यालयातील कारभाराबाबत गंभीर आरोप करीत धुळे येथील रहिवासी बाबूलाल आनंद माळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन माळी यांनी आपली बाजू कागदपत्रांसह मांडली. माळी यांच्या आरोपानुसार त्यांच्या मालकीच्या जागेची अधिकृत मोजणी व नकाशा भूमी अभिलेख विभागाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर मालमत्ता पत्रकही देण्यात आलं. मात्र पुढे नगर भूमापन कार्यालयाकडून सदर नकाशा व मालमत्ता पत्रक रद्द करण्याच्या दिशेने कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणात मूळ आदेशावर नंतरची तारीख टाकणे, बॅकडेट आदेश काढणे, कायदेशीर मुदत संपल्यानंतर पुनर्विलोकन करणे तसेच कार्यालयीन रोजनाम्यात प्रत्यक्ष उपस्थित व्यक्तीला गैरहजर दाखविणे असे गंभीर प्रकार झाल्याचा दावा माळी यांनी केला. या कथित प्रकारामुळे शासकीय दस्तऐवजांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचं सांगत प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईबरोबरच फौजदारी गुन्हा दाखल करावा अशीही मागणी करण्यात आली. पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी माळी यांना प्रकरणातील आदेश, कागदपत्रे, सुनावणी, पुनर्विलोकनाची मुदत आणि कथित फेरफाराबद्दल विविध प्रश्न विचारले. माळी यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत आपली भूमिका स्पष्ट केली. अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माळी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणासंदर्भात त्यांनी भूमी अभिलेख यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली असून 18 ऑगस्ट 2026 रोजी सुनावणी होणार असल्याचं सांगितलं. माळी यांचे आरोप संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृतरित्या सिद्ध झालेले नसून संबंधित विभागाची बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. आमची जमीन 100 फुटी वडजाई रोड लगत आहे. तिचे मालमत्ता पत्रक व मोजणी नकाशा नगर भूमापन अधिकारी पंडित शूरसिंग पाटील यांनी कायदेक्षेत्राबाहेर निर्णय देऊन त्याला रद्द करण्याचा कट कारस्थान केलेला आहे आणि त्यांनी तक्रारदाराशी आर्थिक संगत साधून हा प्रकार केलेला आहे. सदर या प्रकरणाविषयी नगर भूमापन अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा हीच माझी मागणी आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. साक्री तालुक्यातील बंजार तांडा येथे भव्य असं शिव महाकाल मंदिर उभारण्यात आलं आहे. श्रावण महिना सुरू झाल्यानंतर या मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांना देखील सुरुवात झाली आहे. दिनांक 16 ऑगस्ट रोजी साक्री शहरातून कलश यात्रा काढण्यात आली. संत महंत यांच्या हस्ते महापूजा व महाआरती करण्यात आली. मंत्रोच्चारात पूजाविधी पार पडले. तसेच शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी भंडारा महाप्रसादाचाही कार्यक्रम संपन्न झाला. सर्व शिवभक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. यामुळे मंदिर परिसरात धार्मिक आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी विविध मान्यवरांसह साक्री तालुक्यातील पंचक्रोशीतील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भक्तिभावाने कलश यात्रा, पूजा अर्चा, महाआरती, महाप्रसाद या कार्यक्रमांना हजेरी लावली. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी संजय सूर्यवंशी, साक्री. शरीरस्य मध्ये उत्सञ्जुकसभामाधुमान्तामर्पन् समुदरी अग्मो सदनमा विशसव घृतं मिमिक्षे घृतमस्य जो निर्घृते श्रीतो घृतं भवस्य राम अनुपवधमागहमादयसवस्वाः घृतं प्रेतभक्षि हव्यं वसो
आज महादेवाच्या कृपेने जे आज 17 ऑगस्ट पहिला श्रावण सोमवारी पंजाब तांडा किसान कॉलनी येथे महाकालांची मोठी प्राणप्रतिष्ठा होते. आज त्यांची स्थापना होणार आहे. तरी सर्व भाविकांनी या दर्शनाचा आणि भंडाराचा लाभ घ्यावा. 185 दिवसात हे मंदिर उभं राहिलं आहे. याच्यामध्ये सर्व भाविकांचा फार मोठा हात आहे. स्वतः कष्ट करून, स्वतः मेहनत करून, स्वतः खड्डे करून, मजूर न लावता सगळ्या स्थानिक लोकांनी काम करून हे मंदिर 185 दिवसात उभं केलेलं आहे. म्हणून या महाकालाच्या दर्शनासाठी आपण सर्वांनी यावं आणि लाभ घ्यावा. जय श्री महाकाल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. खानदेश प्रतिष्ठान नगर रोड पुणे या संस्थेचा 5वा वर्धापन दिन, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि कौटुंबिक स्नेहमेळावा सिद्धेश्वर गार्डन पॅलेस मंगल कार्यालय पेरणे फाटा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माऊली आबा कटके आमदार शिरूर हवेली यांनी भूषविलं. तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण संपत साकोरे सदस्य जिल्हा परिषद पुणे, सुनीता रोकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद, नंदकुमार गायकवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली, राणीताई वाळके, उषाताई वाळके उपस्थित होते. याप्रसंगी 10वी 12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी आणि MPSC UPSC परीक्षेत यश मिळवून शासकीय सेवेत रुजू झालेल्या विद्यार्थ्यांचा कल्पवृक्ष संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाघ यांच्या वडिलांच्या कैलासवासी दाजमल चिंदा वाघ मुक्काम पोस्ट गोंदूर तालुका जिल्हा धुळे यांच्या स्मरणार्थ विशेष पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्यात महिला व मुलांसाठी चालता बोलता प्रश्नोत्तर स्पर्धा, संगीत खुर्ची आणि विविध मनोरंजक खेळ आयोजित करण्यात आले होते. खानदेशी गाण्यांवर ठेका धरीत उपस्थित महिला व पुरुषांनी पारंपरिक नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. तसेच सर्वांनी स्वादिष्ट खानदेशी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष योगेश पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र आंबले, सचिव श्याम पाटील, खजिनदार योगराज बोरसे यांच्यासह दीपक चव्हाण, प्रवीण वाघ, पंकज देवरे, PR पाटील, सुनील देसले, हिम्मत देवरे, योगेश कुवर, रावसाहेब वाघ, ज्ञानेश्वर पाटील, योगेश पाटील, भगवान बिडिचकर, संभाजी बोरसे, सुनील तोरणे आणि समस्त कमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. निलेश बाबाजी वाळके यांचे अन्नदान सहकार्य तर संकेत वाळके यांचे कार्यालय सहकार्य लाभले. पुणे परिसरातील खानदेशी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळा यशस्वी केल्याबद्दल प्रतिष्ठानतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.